12व्या फेरीनंतर विशाल पाटील यांना 50,000पेक्षा जास्त लीड मिळतंय आणि कार्यकर्त्यामध्ये सध्या बॅनरबाजी झळकताना दिसते। तर काय बॅनरबाजी आपण पाहणार आहोत की भावी मुख्यमंत्री म्हणून विश्वजित कदमांचा बॅनर पाहतोय आपण आणि येणाऱ्या काळामध्ये तिकीट वाटप हे सांगलीमधूनच होणार आणि नंतरच हे नक्की काय आपण कार्यकर्त्याकडून जाणून घेणार आहोत। काय नक्की येणाऱ्या काळामध्ये तिकीट हे सांगलीतूनच वाटप होणार असं बॅनर झळकते। कारण ज्या तिकिटीसाठी विश्वजित कदम साहेबांनी अहोरात्र कष्ट घेतले, दिल्लीपर्यंत धाव घेतली, पण त्यांना यश आलं नाही। म्हणून आता येणाऱ्या काळात मुख्यमंत्री तर ते 100% आहेतच, येणाऱ्या काळात भावी मुख्यमंत्री, पण तिकीट वाटप हे सांगलीतूनच होणार हे निश्चित, आता त्यात शंका नाही। आणि आता हा दुसरा बॅनर आहे, ते कसं झालं होतं, वसंतदादा घराण्याचं नाव पूर्ण दिल्लीपर्यंत होतं देशभर, पण त्या घराण्याला तिकीट देण्यासाठी काय राजकारण झालं असेल, काय झालं असेल, पण टाळलं गेलं। पण त्या घराण्यात एक असा हिरा आता आहे, उदयास या लागला आला की विशाल दादा, की वसंतदादा नंतर तितकीच प्रसिद्धी मिळवल असा हा विशाल दादाच, वसंतदादा नंतर विशाल दादाच असा या बोर्डाचा अर्थ आहे। वसंतदादा नंतर विशाल दादाच। आतापर्यंत 12 फेऱ्या मोजून झालेल्या आहेत, आणखी राहिलेल्या काही फेऱ्यामध्ये असंच लीड राहील वाटतंय। 100% असंच लीड राहणार, याच्यापेक्षा जास्त होणार लीड, 1.5 ते 2 लाखाच्या घरात लीड आहे, नक्की विजय, नक्की 100%। तर मंडळी, सांगलीचं तिकीट हे इथूनच वाटप केलं जाईल। ज्या तिकिटाची चर्चा संपूर्ण देशामध्ये गाजली, ज्या पक्षाला म्हणजे विशाल पाटील यांना तिकीट मिळू दिलं नाही यासाठी काय अनेक लोकांनी प्रयत्न केले। विश्वजित कदमांनी दिल्लीच्या वाऱ्या केल्या, परंतु त्यांना तिकीट महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळालेलं नाही। परंतु आता हे कार्यकर्ते आहेत, ते या बॅनरबाजी मधून जिल्ह्याला एक संदेश देत आहे की हे सांगलीचं तिकीट इथूनच मिळणार।